पालक दाल खिचडी तसं वरतून की नाही ऊन तुपाचा तडका द्यायचा आणि चव जर मला विचाराल तर शेवटच हो. मग या की खायला. आणि कसं बनवायचं चला की बघूया. पण सगळ्यात आधी मुगाची डाळ, तुरीची डाळ आणि मसूरची डाळ त्याला की नाही असं स्वच्छ धुवून घ्यायचं. आता ह्याच्यातच हळद, मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या घालून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढा आणि अशी डाळ शिजवून घ्या. आता तांदळाला सुद्धा स्वच्छ धुवा. उकळत्या पाण्यात तांदूळ घालून 80 ते 90% भात शिजवून घ्या. आता मी जसं प्रोसेस दाखवलं की नाही तो सेम प्रोसेस तुम्ही सुद्धा फॉलो करा. आता सगळ्यात मेन पार्ट म्हणजे फोडणी. तेलात की नाही टप्प्याटप्प्यानं आधी जिरं घाला, नंतर कांदा, टोमॅटो, बारीक चिरलेलं लसूण, खिसलेला अद्रक घालून चांगलं बघ असं उलतपालतं करायचं. आता ह्याच्यातच की नाही चटणी म्हणजे आपला घाटी मसाला, मगाशी आपण डाळीत मीठ घातले म्हणून थोडंसं मीठ, धना पावडर घालून पुन्हा एकदा असं मिक्स करायचं. आता तुम्हाला पाहिजे तेवढी पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून ती घाला. मगाशी आपण डाळ आणि भात शिजवलं होतं की नाही ते घालून असं चांगलं बघा मिक्स करा. आता ह्याच्यात शेवटी गरम मसाला घालायचा. आता तडक्यासाठी की नाही तुपात बारीक चिरलेलं लसूण, हिंग, तरी लाल मिरची पावडर आणि सुकलेल्या 2 मिरच्या घालून असा तडका तयार करा आणि तो घाला. झाला बघा आपली दाल खिचडी तयार. आता ऊन आहे तवरच द्या दणका आणि लावा हजेरी.